नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या बेंड बाजा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी अजूनही तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच नम्र विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर शेजारी घंटीचं चिन्ह येईल, बेल आयकॉन, ते प्रेस करा आणि येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी माझ्या चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात विजय कापडी लिखित बेंड बाजा या कथासंग्रहातली कथा, तो मी नव्हेच. शेवटी एकदाचे घड्याळात 9:37 वाजले आणि गार्डनं शिट्टी फुंकली. पुणे बेंगळूर एक्सप्रेसच्या इंजिननं फस्स आवाज करून वाफ बाहेर सोडली आणि नेमक्या त्याच वेळी गजू किरकिसेनं एक दीर्घ सुस्कारा सोडला. गाडी सुटली. थोड्याच वेळात गाडीनं वेगही घेतला. फलाट केव्हाच मागे पडले होते. गजूची दृष्टी अद्याप फलाटाकडे लागलेली होती. सभोवतालच्या अंधारात फलाटाचा एक पांढरा ठिपका तेवढा राहिला. क्षणार्धात तो सुद्धा अंतर्धान पावला. पुनश्च एक वार गजूनं सुस्कारा सोडला आणि डब्यात नजर वळवली. स्टेशनवर आल्याबरोबर डब्यात बसून खिडकीतून गजूनं आपले डोळे फलाटाच्या प्रवेशद्वारावर लावलेले होते. अर्जुनाला जसा पोपटाचा फक्त डोळाच दिसे तसं गजूला केवळ प्रवेशद्वार दिसत होतं. बाकीची दुनिया त्याच्या दृष्टीनं ठार मेलेली होती. प्रवेशद्वारावर उभा असलेला तिकीट चेकर सुद्धा त्याला दिसत नव्हता. त्याच्या मते कोणत्याही क्षणी त्याचे वडील तात्या प्रवेशद्वारातून आत येणार होते. गजू त्यांना हात करून खिडकीजवळ बोलवणार होता. तात्या त्याला अण्णासाहेब भडोळ्यांची तार दाखवणार होते. मग गजू लगेच ठरल्याप्रमाणे वडक्यांना सांगून आपलं जाणं रद्द करून टाकणार होता. सरळ घरी जाणार होता आणि लगेच दुसऱ्या अगर तिसऱ्या दिवशी. पण कसं काय आणि कसं काय? प्रवेशद्वारावर स्थिर झालेली त्याची नजर क्षणभर समोरच्या घड्याळावर स्थिरावली आणि त्याच्या छातीत धस्स झालं. 9:25. गाडी सुटायला फक्त 12 मिनिटांचा अवधी बाकी होता आणि अद्याप तात्यांचा पत्ता नव्हता. पुनश्च एक वार गजूची नजर प्रवेशद्वारावर खेळून राहिली. त्यावेळी त्याच्या समोरनं एखादी त्रिभुवन सुंदरी जरी गेली असती ना तरी गजूची नजर काही चढली नसती. त्याने पुन्हा घड्याळात बघितलं. त्याच्या घशाला कोरड पडली. 9:35. आणखीन 2 मिनिटांनी गाडी सुटणार. गजू विलक्षण बेचैन झाला आणि मग कालमापकातली वाळू सरकली. 2 मिनिटांची भर पडली आणि गाडी हलली. कदाचित गाडी हलता हलता तात्या दिसले असते ना धावत पळत येताना, तर साखळी ओढून गाडी उभी करायच्या तयारीत होता गजू. खिशात 250 रुपयाचं पुडकंही त्याने आडी अडचणीच्या वेळी लागेल म्हणून ठेवलेलंच होतं. आणि मग बराच वेळ गजू थिंकरच्या सुप्रसिद्ध पुतळ्यासारखी पोज घेऊन बसून राहिला. याचाच अर्थ असा होता की गजू वैतागलेला होता. तसा तो बऱ्याच वेळा वैतागायचा. आपलं आयुष्य हे एखाद्या मुंबई दूरदर्शननं सादर केलेल्या कार्यक्रमासारखं कंटाळवाणं आहे असं त्याला वाटायचं आणि मग तो थिंकर व्हायचा. डावा हात डाव्या पायावर लोंबकळवायचा. उजव्या हाताचा कोपरा डाव्या पायाच्या गुडघ्यावर उभा राहून हाताच्या तळव्यात हनवटी अडकवायची. कपाळाला 4-2 आठ्या चढवल्या. झाला थिंकर. आज तो सगळ्या जगावर संतापलेला होता. तार घेऊन न आलेल्या तात्यांवर तो अगोदर चिडला. मग त्याला वाटलं तात्यांची तरी काय चूक आहे, भडोळ्यांनी तारच केली नसेल. या विचारासरशी तो भडोळ्यांवर उखडला. मग त्याच्या डोक्यात विचार आला की कदाचित भडोळ्यांनी तार केली असेल, पोस्टमननं ती आपल्या घरी आणून देण्यात दिरंगाई केली असेल. अर्थात मग गजूला भारतीय पोस्ट खात्यावर संतापणं क्रमप्राप्त झालेलं होतं आणि मग बराच वेळ तो बऱ्याच जणांवर मनातल्या मनात आग पाखड करत राहिला. त्याच्या आजच्या संतापाचं कारण मोठं नाजूक होतं. म्हणजे थोडक्यात काय झालं होतं ते सांगतो. गजूला मुलगी सांगून आलेली होती. बेळगावच्या अण्णासाहेब भडोळ्यांची मुलगी. तिचं नाव रेखा. शिक्षण मॅट्रिक.
अहो, फोटोत ती इतकी सुंदर दिसत होती की गजूला क्षणभर तिच्या सौंदर्यानं घायाळ व्हावं का फोटोग्राफरच्या कौशल्याची वाखाणणी करावी हेच कळेनासं झालं होतं. दोघांच्या पत्रिकेत 36 गुण जमत असल्याची साक्ष नारबा भटजींनी दिलेली होती. अण्णा भडोळे एक बडप्रस्थ होतं. त्यांची इस्टेट गडगंज होती. रेखा त्यांची एकुलती एक मुलगी. तात्या किर्किसेंच्या डोक्यातली चक्र या दिशेनं फिरलेली होती आणि सौ गंगूबाई किर्किसे यांना कधी एकदा आपल्या गजूचे 2चे 4 हात होत आहेत असं झालेलं होतं. अण्णा भडोळ्यांनी गजूला पाहिलं होतं. त्याची किरकोळ शरीरयष्टी जरी त्यांच्या मनात भरली नसली तरी त्याच्या नम्र स्वभावावर ते खुश होते. नम्र स्वभावाच्या पुरुषांना संसारात पदोपदी खावे लागणारे टक्केटोणपे विशेष जाणवत नाहीत असं एक आपलं त्यांचं स्वानुभवावर आधारलेलं आवडतं मत होतं. शिवाय आपण तरी आपल्या लग्नाच्या वेळी कुठे आत्ताच्या सारखे गरगरीत होतो असा सुज्ञ विचार करून लुकड्या गजूला त्यांनी पास करून टाकलेलं होतं. आता प्रश्न होता तो गजूचा. गजूनं अद्याप कुमारी रेखाताई भाडोळे यांना पाहिलेलं नव्हतं. रेखानंही गजूला पाहिलेलं नव्हतं. गेल्या काही पत्रातनं रेखाला पुण्यात दाखवायला आणण्याचा आपला मनोदय भडोळ्यांनी व्यक्त केलेला होता. नक्की दिवस ते तार करून सांगणार होते आणि त्यामुळे गजू पहिल्या वृष्टीची वाट बघणाऱ्या चातकाच्या आवेशात भडोळ्यांच्या तारेची वाट बघत बसलेला होता. भडोळ्यांची तार कधी हातात पडतीये आणि आपण आपल्या भावी वधूचा चेहरा छे मुखचंद्रमा कधी बघतोय याची तो डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. पण त्याच्या हातात भडोळ्याच्या तारेऐवजी कालच्या दिवशी पडला होता ऑफिसचा मेमो. कॅश घेऊन त्याला काका वडके बरोबर त्यांच्या बँकेच्या हुबळीच्या शाखेकडे जायला लागणार होतं. अपेक्षित तारेऐवजी मेमो हातात पडताच गजू खवळला होता. मेमो जाळून त्याची भुकटी करावी आणि तिची राख अंगाला फासून सरळ हिमालयाची वाट धरावी असला भयंकर विचार गजूच्या डोक्यात यायला लागला होता. आणि मग त्या संध्याकाळी गजू घरी आला तो केशवसुतांच्या सतारीचे बोल कवितेतल्या नायकाप्रमाणे विमनस्क मनस्थितीत. घरी आल्याबरोबर त्यांनी भडोळ्यांकडनं येऊ घातलेल्या तारेची आडपाडद्यानं चौकशी केली. त्याची निराशाच झाली होती. दुसऱ्या दिवशीची रात्रीची 9:37ची गाडी त्याला पकडायची होती. सबंध दिवस तो तळमळत होता. संध्याकाळी सगळी तयारी करून तो जेव्हा जायला निघाला तेव्हा तात्या त्याला म्हणाले, गजू आणखीन 1-2 तासात जर तार आली येतो म्हणून जर त्याची तर मी येईन तुला स्टेशनवर कळवायला बरं का. बरं ठीक आहे. आवंडा गिळत गजूनं शुद्ध नंदीबाईला सारखी मान हलवली. आणि बघ त्या वडक्यांना सांगून ठेव अगोदर काहीतरी कारण सांगून तुझी सुटका झाली पाहिजे म्हणावं. नाही तर भडोळे मुलीसह यायचे इथं आणि तू जायचास तिथं. किती दिवसांचा मुक्काम असेल रे हुबळीत? 8 दिवस. 8 दिवस हे शब्द गजूच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा जर त्याला कोणी बघितलं असताना तर गजूला 8 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली असली पाहिजे असा त्या बघणाऱ्याचा समज झाला असता. आणि त्यामुळे गजू फलाटाच्या प्रवेशद्वारावर शेवटच्या क्षणापर्यंत आपली नजर केंद्रित करून बसलेला होता. वडक्यांना त्यांनी सगळी परिस्थिती अगोदर समजून सांगितलेली होती. वयाची 50शी ओलांडलेले वडके वृत्तीनं मोठे रसिक होते. गजूच्या दुखण्याची नेमकी परीक्षा त्यांनी कधीच केलेली होती. गजूची विनंती त्यांनी मान्य सुद्धा केली होती. किंबहुना फलाटाच्या प्रवेशद्वारातून येणारे तात्या किरकिसे दृष्टीला पडले असते तर त्यांनी स्वतःहून गजूला खिडकीतून त्याच्या सामानात सकट बाहेर ढकलला असता. 25शीतल्या अविवाहित तरुणावर अशा तऱ्हेचा प्रसंग यावा याबद्दल क्रूर नियतीचा त्यांना फार राग आलेला होता. पण ते तरी काय करणार बिचारे. क्रूर नियतीचं दर्शन घडवणारी एखादी कादंबरी ठोकायला ते काही थॉमस हार्डी थोडेच होते. तार आली नव्हती म्हणून तात्या आले नव्हते आणि घड्याळात 9:37 झाली म्हणून गाडी सुटली होती. वेळ जाण्यासाठी म्हणून वडके पोलिसाबरोबर 5-3-2 खेळत बसले होते. मध्येच त्यांचं लक्ष आपल्या थिंकर गजूकडे जायचं. शेवटी रावेनासं होऊन ते त्याच्याकडे बघत म्हणाले, अहो गजाननराव, असं जग बुडाल्यागत चेहरा करून काय बसलाय तुम्ही? मग काय आता काय डिस्कोनाच करू का? वैतागलेला गजू पुटपुटला, अहो जग बुडालेलं नाही अजून. अरे जो मजा इंतजार में न असली यार में.
अरे माणसाच्या आयुष्यात काही नाट्य हवं, संघर्ष हवा, भावनांच्या उद्रेकाचा चढ उतार हवा. आताच बघा ना, तुमची स्थिती अगदी सिनेमातल्या किंवा कादंबरीतल्या नायकासारखी झालेली आहे. तुम्ही इथे विमनस्क मनस्थितीत आणि तुमची ती नियोजित वधू. जाऊ दे, थांबा, मी येतोय खेळायला. गजूनं वडक्यांना वाक्य पूर्ण करू दिलं नाही. तो उठला. अहो, डब्यात 3-4 माणसं, वडके, गजू आणि मेहेंदळे आणि पाटील हे 2 शस्त्रधारी पोलीस आणि कॅशची भली मोठी पेटी. रेल्वेनं त्यांच्यासाठी स्वतंत्र डबा दिलेला होता. आता हुबळीपर्यंत त्या डब्यात दुसरं कुणीही येणार नव्हतं. गाडी वेगानं चालली होती. थंड वारा अंगाला झोंबत होता. पत्त्यांच्या खेळाला रंगत चढलेली होती. गजूचा मगाचा बेचैनीचा कैफ साप उतरला होता. तो सगळं विसरला होता. रात्र वाढत होती. गाडी स्टेशन घेत होती, पुढे धावत होती. रात्रीचे 1:30 वाजून गेले. सगळ्यांना जांभया यायला लागल्या. पण ती कॅशची पेटी काही झोपू देत नव्हती. शेवटी गजू उठला. जांभई देत वडक्यांना म्हणाला, मी झोपतो जरासा, मध्यरात्री झालं की. गजूनी मग पट्ट्याचा पायजामा चढवला. अंगातला शर्ट काढून ठेवला. बाकावर एक चादर टाकून तो पडून राहिला. झोपी जाता जाता त्याच्या कानात वडक्यांचे मगासचे उद्गार घुमले. माणसाच्या आयुष्यात काही नाट्य हवं, संघर्ष हवा. तुमची स्थिती सिनेमातल्या अगर कादंबरीतल्या नायकासारखी झालीय. गजू मनातल्या मनात हसला. थोड्याच वेळात त्याला झोप लागली. तोंड उघडं टाकून तो हलके हलके घोरायला लागला. एका विशिष्ट लयीत तो घोरायला लागला. त्याच्या घोरण्याच्या आवाजात गाडीचा खडखडाट ऐकू येईन असा झाला. वडक्यांचे ते उद्गार दुसऱ्या दिवशी अक्षरशः खरे ठरणार असं त्याला कोणी सांगितलं असतं ना, तर तो नक्की म्हणाला असता, अहो कसलं आलंय आमच्या आयुष्यात नाट्यन बिट्य. आम्ही आपले 4 चौघांसारखे जीवनाचं बेचव वरण कंटाळा येईपर्यंत ओरपत बसणार. पण नियतीनं गजूच्या आयुष्यात नाट्यमय घटना केव्हाच योजून ठेवलेली होती. त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या नाट्यपूर्ण घटनेची नांदी झालेली होती. 9:37च्या पुणा बेंगलोर एक्सप्रेसनं पुणे स्टेशन सोडलं ना, तेव्हाच आता नाटकाला रंग चढणार होता. अहो उठा उठा गजाननराव, छे छे छे, उठा उठा भो. अहो तुम्ही काय झोपलाय का काळझोप घेताय तुम्ही? उठा. गजू खडबडून जागा झाला तेव्हा बाहेर चांगलं फटफटलं होतं. गाडी उभी होती. वडके घाबरे घोबरे दिसत होते. मेहेंदळे आणि पाटील बंदुका सरसावून गोंधळलेल्या मुजरेनं आजूबाजूला बघत होते. क्षणभर गजूच्या काळजात चर्र झालं ना. कॅशची पेटी. गजू धडपडत उभा राहिला. मागे वळून बघितलं. कॅशची पेटी आपल्या जागेवर सुखरूप होती. मग वडक्यांच्या या वर्तनाचा त्याला काही उलगडा होईना. तो आपला आ वासून बघत राहिला. अहो आ वासून काय बघताय बावळाटासारखे? आयुष्यातून उठायची पाळी येणार आहे आपल्यावर. मला सांगा, तुम्ही झोपेतनं उठलाय का नाही? जागे व्हा हो, जागे व्हा. वडके गजूच्या अंगावर खेकसले. अहो म्हणजे मी काय केलंय? गजूनं आ बंद करून उद्गार काढला आणि पुन्हा आ वासून बघत राहिला. अहो म्हणजे काय? अरे आपला डबा बाजूला यार्डात काढून ठेवलाय चुकून त्या गाढवांनी. म्हणजे काय? गजू पुरता गोंधळला. म्हणजे माझं डोंबल. आता तुमच्या डोक्यात प्रकाश पाडायला मला प्रत्यक्ष सूर्य धरावा लागेल तुमच्या डोक्याच्या जवळ. अहो म्हणजे त्याचं काय आहे? काय आहे? मध्ये तोंड नका घालू मी बोलताना. लक्षात घ्या, बेळगाव आलंय बेळगाव. काही डबे काढून इथून दुसरे डबे जोडायची पद्धत आहे या गाडीला त्यांची. बरं मग आता मग काय? चुकीनं आपला डबा यार्डात आणून ठेवलाय त्यांनी. स्टेशन मास्तरला सांगायला हवं. अरे कॅश असलेला डबा काय चेष्टा आहे का काय? स्टेशन मास्तरला सांगितलं पाहिजे ताबडतोब. मग गजूच्या डोक्यात लखलखीत प्रकाश पाडला. प्रसंगाचं गांभीर्य ध्यानात यायला वेळ नाही लागला. तो भरकन उठला. दरवाजाच्या दिशेनं धावत निघाला. आणि काय होतंय हे कळायच्या आधी त्यांनी खाली उडी मारली. ऐक ग, त्याचा पाय लचकला. पण गजू तसाच धावत निघाला. स्टेशनच्या दिशेनं पोलिसांपैकी मेहेंदळे त्याच्या मागोमाग आपली बंदूक सावरत धावायला लागला. वडके आणि पाटील आत कॅशच्या शेजारी गंभीर मुद्रा करून बसून राहिले. गजू धावतच होता. शेवटी एकदाचं स्टेशन आलं. फलाटावर 2 गाड्या उभ्या होत्या. पण तिकडे विशेष लक्ष न देता तो सरळ फलाटात घुसला. गजूची दमछाक उडाली होती.
लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याची छाती वर खाली होत होती. त्याचा वेग त्यामुळे आपोआप कमी झालेला होता. लचकलेला पाय तसाच ओढत तो पुढे निघाला. तेवढ्यात अहो अहो शिक्षक, अहो 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 गजाननराव, अहो गजाननराव. त्याच्या कानावर कोणाची तरी हाक आली, पण तिकडे दुर्लक्ष करून तो निघाला. मागे वळून बघण्याचं सुद्धा त्याला भान नाही राहिलं. अहो गजाननराव किरकिसे, थांबा ना थांबा. अहो तुम्ही इकडे कसे? अहो. पुन्हा हाक ऐकू आली. गजूनं मागं वळून बघितलं आणि त्याच्या दिशेनं येणारी व्यक्ती दृष्टीला पडताच त्याचे पाय जमिनीला खेळून राहिले. त्याची जीभ टाळूला चिकटली. अण्णासाहेब भडोळे, त्याचे भावी श्वशूर. डोळे विस्फारून गजू बघत राहिला आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं स्वतःचं रूप उभं राहिलं. वाढलेली दाढी, विस्कटलेले केस, मुरगळलेला अनवाणी पाय, अंगात फक्त पट्ट्यांचा मळकट पायजमा आणि बाह्या नसलेलं सँडो बनियन, आणि आपल्या मागून धावत येत असलेला बंदूकधारी पोलीस. आता भडोळ्यांचा त्याच्याविषयी गैरसमज झाला असता तर त्याबद्दल भडोळ्यांना जबाबदार धरण्यात काही अर्थ नव्हता. त्याला स्वतःची शरम वाटायला लागली. कुठल्या विचित्र स्थितीत तो आपल्या गडगंज इस्टेटवाल्या भावी श्वशुरांच्या समोर उभा होता. एक दोन क्षण आणि मग कसला तरी निश्चय करून तो वळला, पुढे धावायला लागला. अरे अरे थांबा थांबा, त्याला धरा त्याला. अण्णासाहेब भडोळ्यांच्या तोंडून शब्द गेले. गजूनं मागं वळून पाहिलं नाही. तो पुढे धावणार एवढ्यात कोणाच्या तरी पोलादी पंजात त्याची मानगुट अडकली. स्टेशनवरच्या पोलिसांनी त्याला घट्ट धरलं होतं. क्षणार्धात गर्दी जमली. त्याला तर घेरावमध्ये अडकल्यासारखं वाटलं. हा काय प्रकार चाललाय त्याला काही कळे ना. तो काहीतरी बोलणार एवढ्यात, अरे पाकिट मारून पळतो काय हा, असे कोणाचे तरी उद्गार त्याच्या कानावर पडले आणि पुढच्या क्षणी कोणाच्या तरी जबरदस्त ठोसा त्याच्या डोळ्यावर बसला. गजूच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. सगळीकडे अंधार पसरला. गजू खाली कोसळता अहो अरे 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 हो हो, त्याला मारतोय काय उगाच मारू नका त्याला, मूर्ख लेकाचे. कुणाचे तरी अत्यंत समजूतदार उद्गार गजूला अस्पष्टपणे ऐकू आले. गजूनं डोळे उघडले. अण्णासाहेब भडोळे त्याच्या समोर आश्चर्यचकित मुद्रा घेऊन उभे होते. झाला प्रकार लक्षात यायला गजूला वेळ नाही लागला. माफ करा, पण तुम्ही गजाननराव किरकिसे ना? कोण? मी? गजू आश्चर्य दर्शवत विलक्षण सफाईनं उद्गारला. मी गजानन किरकिसे? छे, तुम्ही कोण? मी अण्णा भडोळे. पण तुम्ही किरकिसे नव्हे? छे, अहो माझं नाव माधव नरवणे. हा काय प्रकार काय चाललाय? त्या कुणा किरकिसेच्या अंगावर मारेकरी घालायचे ते माझ्यावर घातले तुम्ही? गजूला स्वतःच्या हजरजबाबीपणाचं कौतुक वाटलं. अहो नाही हो, किरकिसेच्या अंगावर मी तरी कशाला मारेकरी घालीन? तो तर माझा भावी जावई आहे. अहो अगदी तुमच्यासारखा दिसतो तो. त्याला मुलगी दाखवायला निघालोय ना मी. भडोळ्यांनी हात करून दाखवला. त्या दिशेनं बघितल्याबरोबर गजू अक्षरशः खालास झाला. तुपाच्या बुधल्यासारख्या दिसणाऱ्या एका चष्मेवाल्या वयस्क बाईजवळ एक शुक्राची चांदणी उभी होती, अगदी फोटोतल्यासारखी. रेखा भडोळे. नक्कीच रेखा भडोळेच ती. आपल्या भावी वधूचं दर्शन अशा अवस्थेत झालेलं बघून गजूला स्वतःच्या नशिबाचं कौतुक वाटलं. माफ करा, पण तुम्ही खरंच का माधव नरवणे? भडोळ्यांनी संशयानं त्याच्याकडे बघत विचारलं. अहो म्हणजे काय? खरा माधव नरवणे आणि खोटा माधव नरवणे असे काय दोन व्यक्ती आहेत का काय? हे बघा, तुम्ही म्हणता तो गजानन किरकिसे मी नव्हे, तो मी नव्हेच. अच्छा, आमची ही गाडी सुटायची वेळ झाली आहे. भडोळे त्याच्या खांद्यावर प्रेमभरानं हात ठेवत म्हणाले. गैरसमज झाला माझा, त्यामुळे तुम्हाला त्रास झाला. माफी मागतो मी तुमची त्याबद्दल. ओळख ठेवा. पुन्हा कधीतरी भेटू आपण. माधवराव. भडोळे निघाले. गजू त्यांच्या भल्या मोठ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. भडोळे आपल्या मंडळींकडे गेले. सामान घेऊन ते गाडीत चढले. रेखा भडोळेकडे पुनश्च एकवार नजर टाकून गजू उठला. झाल्या प्रकारानं तो गोंधळलेला होता. आपण कशासाठी धावत होतो हेच त्याच्या लक्षात नव्हतं. तो आपला येडबंबू सारखा तिथेच उभा राहिला.
एवढ्या स्टेशन मास्तर आणि पोलीस मेहेंदळे त्याच्या समोर आले. मगाशी त्याच्या भोवती जमलेलं कोंडाळं मेहेंदळेनी बघितलं होतं, पण स्टेशन मास्तरांच्या कानावर घालायची गोष्ट जास्त महत्वाची होती. त्यामुळे गजूकडे दुर्लक्ष करून मेहेंदळे पुढे धावत गेलेला होता. त्यानंतर स्टेशन मास्तर आणि गजू यांची बोलणी झाली आणि एवढ्यात पुण्याकडे जाणारी गाडी सुटली. शेवटचा डबा दिसेनासा होईपर्यंत गजू गाडीकडे बघत बसला आणि रात्रीच्या वडक्यांच्या उद्धाराची त्याला आठवण झाली. तो स्वतःशी खिन्न हसला. थोड्याच वेळा स्टेशन मास्तरनी सगळी व्यवस्था केली. यार्डात नेलेला डबा गाडीला जोडण्यात आला. सगळं कसं स्थिर स्थावर झालं. आता काय माधव नरवणे? सगळी हकीकत ऐकून हसत वडक्यांनी विचारलं. कसला माधव नरवणे? ते पुण्याला पोचतील आणि मग सगळा खुलासा होईल घरी. माझं सोंग टिकून थोडंच राहणार आहे. त्यापेक्षा असं केलं तर कसं करू? तुम्ही इथनं निघा ना, सरळ बेळगाववरनं पुणे गाठा, या क्षणी निघा. काय माझ्यासाठी काय स्पेशल गाडी सोडणार आहे काय रेल्वे? अहो काय वेड्यात का खुळ्यात तुम्ही? एवढं समजत नाही का तुम्हाला? गाडी कशाला हवी? विमान गाठा, विमान. करेक्ट. जगू उत्साहानं ओरडला. म्हणजे भडोळ्यांच्या अगोदर मी पुण्यात घरी बसलेला असेल आणि त्यामुळे माधव नरवणेची भूमिका 100% यशस्वी होईल. वडक्यांनी वाक्य पूर्ण केलं. टाळीसाठी हात पुढे केला. गजूनी त्यांना मनापासून टाळी दिली. पुन्हा बेंगलोर एक्सप्रेस सुटायची वेळ झाली. गजूनं एक मामूली अर्ज खरडून वडक्यांच्या हातात दिला. बेस्ट ऑफ लक मिस्टर माधव नरवणे. प्रेमभरानं गजूचा हात दाबत वडक्यांनी गजूचा निरोप घेतला. गाडी हल्ली. हातातली सुटकेस घेऊन गजू किरकिसे बाहेर पडला. सांबऱ्याच्या विमानतळावरनं फोन करून त्यांनी चौकशी केली. तब्बल 5 तासानंतर पुण्याचं विमान सुटणार होतं. ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. गजू स्वतःची पुटपुटला. 25 वर्षाच्या आयुष्यात असा अद्भुत रम्य प्रसंग त्याच्यावर कधीच आलेला नव्हता. स्वतःची पाठ थोपटून घेऊन तो विमान प्रवासाच्या पुढच्या तयारीला लागला. ठीक 2 वाजता गजू द ग्रेट किरकिसेला घेऊन विमान सांबऱ्याहून उडालं. पुण्याच्या दिशेनं वेगात निघालं. सबंध किरकिसे घराण्यात विमानाचा प्रवास करणारा गजू किरकिसे हा पहिला किरकिसे ठरला. विमानतळावरून टॅक्सी करून जिमखान्यावर यायला गजूला असा कितीसा वेळ लागणार? गजूला अचानक आलेलं बघून तात्यांना आश्चर्य वाटलं. अर्थात गजूनं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं. लांबच्या प्रवासानं आणि कराव्या लागलेल्या धावपळीनं गजूचा जीव आंबला होता. आंघोळ करून मस्तपैकी जेवण केलं आणि गजू झोपी गेला. तो जागा झाला तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. त्याला तात्यांनी उठवलं. बाहेर अण्णासाहेब भडोळे आलेले होते. गजूच्या छातीत धडधडायला लागलं. त्याच्या अंगाला धरधरून घाम फुटला. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि अंगात शर्ट चढवून तो बाहेरच्या खोलीत आला. भडोळ्यांच्या अंगावर प्रवासातलेच कपडे होते. ते पूनम हॉटेलमध्ये उतरले होते आणि सहज एक चक्कर टाकावी म्हणून एकटेच आलेले होते. थोड्याच वेळात ते निघून गेले आणि तेवढ्यात पोस्टमन आला. भडोळे अमुक दिवशी येणार आहेत असा मजकूर असलेल्या त्या तारेनं तात्यांची बरीच करमणूक केली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे भडोळे आपल्या रेखीव मुलीला आणि तुपाच्या बुदल्यासारख्या दिसणाऱ्या आपल्या पत्नीला घेऊन आले. पाण्याचा कार्यक्रम पार पडला. देण्याघेण्याची बोलणी झाली आणि 1-2 महिन्याच्या कुमारी रेखा भडोळे सौ रेखा गजानन किरकिसे झाली. लग्न झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळची गोष्ट. आपण आज नाटकाला जाऊया का? वर्तमानपत्रातल्या जाहिरातीवरनं नजर फिरवत रेखानं गजूला विचारलं. आज्ञा राणी सरकार, सांगा ना कुठल्या नाटकाला जायचं? प्रेमभरानं गदगदल्या सुरात गजूनं प्रश्न केला. तो मी नव्हेच. त्याच्याकडे मिश्किल नजरेनं बघत रेखा म्हणाली. गजू दचकला. रेखाकडे संशयी नजरेनं बघायला लागला. रेखा त्याला म्हणाली, पुरते नाटकी आहात. माधव नरवणे का तुमचं नाव? बाबांनी मला सगळं सांगितलंय. त्यांनी तुमचं नाटक ओळखलं. केव्हा? तुम्हाला आठवतंय का? आम्ही ज्या दिवशी पुण्याला आलो त्याच रात्री बाबा तुमच्याकडे आले होते. त्यांना कनी खात्री करून घ्यायची होती. कसली खात्री? तुम्ही माधवराव नरवणे नाहीत याची. आणि ती कशावरनं पटली ठाऊक आहे? कशावरनं? खुदकन हसत रेखा उद्गारली. सांगू? अहो तुमच्या सुजलेल्या डोळ्यावरनं. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा तो मी नव्हेच. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ लाईक करा. ही कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. बेंडबाजा या कथासंग्रहातल्या कथा अजून काही आहेत त्या तुमच्याकडे घेऊन येणारच आहे. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल, कारण
दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा. भेटूया श्रोते मित्र.